पहा, शेकडेवारीचा समोरचा प्रश्न जो आहे हा देखील या ठिकाणी जिल्ह्यावर विचारलेला प्रश्न आहे। तर हा प्रश्न आहे जळगाव जिल्हा पोलीस भरती। पहा, जळगावमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे की या प्रश्नामध्ये तेलाच्या 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000 रुपये आहे। त्यावरती 25% जी आहे, तर 25% तेल फुकट देण्यात आलेलं आहे। 10 लिटर तेल या ठिकाणी डब्याची किंमत 1000 रुपये आहे, परंतु त्याच्यात 25% तेल फुकट आहे। मग लक्षात ठेवा, एकूण असणारं तेल किती आहे हे लक्षात घ्यायचं डब्यामध्ये। तर डब्यामध्ये 10 लिटर तेल आहे। या 10 लिटरचे आपल्याला 25% काढून घ्यायचे। 10 लिटरचे 25% जर काढले तर ते 2.5 मिळतात। म्हणून 2.5 लिटर तेल आपल्याला जास्तीचं मिळणार आहे, जे फुकट देण्यात आलेलं आहे। 25% म्हणजे 2.5 लिटर तेल देण्यात आलेलं आहे। प्रश्न जळगाव पोलीस भरती 2019चा आहे। तर पहा, यामध्ये जे 2.5 लिटर तेल आपल्याला फुकट जे मिळणार आहेत, मग एकंदरीत आपल्याला हे 10 आणि ते 2.5 म्हणजे 10 प्लस 2.5 असं 12.5 तेल जे आहे हे आपल्याला 1000 रुपयात मिळणार आहे। मग साहजिक आहे, आपल्याला 12.5 एवढं लिटर जर 1000त मिळत असेल तर एकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला इथे दिलेल्या 1000 लिटर 1000 रुपये ही जी किंमत आहे याच्यामध्ये आपल्याला 12.5 लिटर यांनी भाग द्यायचा आहे। म्हणून या ठिकाणी भाग देत असताना याला एक 0 द्यायचा, याचा दशांश काढायचा। मग हा दशांश काढला असता इथे जी संख्या आहे, फक्त इथे संख्या येणार 125, 25 5 125, 25 चोक 100, याला इथे 2 0 बाकी आहेत, म्हणून 45 म्हणून आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, तर इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे 80 रुपये। म्हणून लक्षात ठेवा, इथे जे आपल्याला प्रश्नात विचारलंय की तेलाचा प्रति लिटरचा भाव काय, पहा, मग तेलाचा प्रति लिटरचा जो भाव आहे हा 80 रुपये प्रति लिटरने या ठिकाणी ते तेल आपल्याला मिळणार आहे। धन्यवाद।